आता आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग करणे. कटोरी ब्लाउजसाठी खाली कमरेपासून सुरुवात करायची. सुरुवातीचा पहिला मोंढा तिथून कट करायचा. आता आपले ह्याच्यामध्ये मागचा पुढचा भाग दोघं बरोबरच निघाले. त्या मध्यभागून याला वेगळं सेपरेट करायचे दोन पार्ट. आता हे दोन पार्ट झाले. हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता हा साईडला ठेवायचा. आता हा पुढचा भाग. त्यासाठी पहिले हा मोंढा कट करायचा. नंतर हा गळ्याचा भाग कट करायचा. आपल्याला क्रॉसपट्टी काढायची. त्यानंतर कटोरी सेपरेट करायची. आता हे झाले आपले 4 पार्ट. आता हा मागच्या भाग हे साईडला ठेवायचा. आता हा मागचा भाग. बाजूचा आपल्याला गळ्याचं माप टाकायचे. 2.25 इंच. जेवढ्या ब्लाऊजचा गळा असेल तेवढं माप टाकायचे गळ्याचं. 9 इंच. इथे हे 9 इंचाचे माप. इथे परत 2.25 माप मोजून घ्यायचे स्केलने. त्यानुसार गळ्याचा आकार द्यायचा. त्यानंतर याची कटिंग करायची. आपला मागचा भाग. हे झाले पुढचे पार्ट. आता कटोरी वाढवणे. ही कटोरी वाढवणे. कटोरी व्यवस्थित दुसऱ्या कागदावर आखून घ्यायची. त्यानंतर याला आपल्याला वाढवून घेणे. याचा मध्य पॉईंट 5चा मध्य 2.5. त्यानंतर खाली 1 इंचाने वाढवायची. साईडला 1 इंचाने वाढवायची. इकडे 1 इंचाने वाढवायची. हे 3 पॉईंट जोडून घ्यायचे. त्यानंतर हा 1 पॉईंट जोडायचा. आता इथे 0.5 इंचाने हा 0.5 इंच वाढवून घेणे हा आकार. त्यानंतर ह्याला गोलाकार द्यायचा. ही झाली आपली कटोरी वाढवणे. जी वाढवलेली आहे ती कटिंग करून घ्यायची. आता हे झाले आपले 32 इंचाचे छातीचे माप.
आता ही आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग. हा पाठीमागचा भाग, हे फ्रंट, ही कटोरी आणि ही क्रॉस पट्टी. हे आपले 32 इंचाचे छातीचे माप, 32 इंच.